कित्येक वेळा ना आपल्याला संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा येतो, तेच चपाती भाजी किंवा भाकरी भाजी काही बनवायचा कंटाळा येतो. असं वाटतं काहीतरी सिंपल, सोबर, टेस्टी, छान, हेल्दी असं बनवता आलं आणि जे लवकर होईल तर छान वाटतं. ज्या वर्किंग वुमन आहेत की ज्या दिवसभर काम करून येऊन दमतात आणि मग संध्याकाळी असं शॉर्ट काहीतरी सिंपल ऑप्शन शोधतात ना, तर हा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे. तर मी आज ना मटकीचा भात बनवते आहे. हो, मसूरचा भात तुम्ही कित्येक वेळा ऐकला असेल, पण मटकीचा भातही तितकाच छान लागतो. एकदा नक्की करून बघा. त्यासाठी ना कढईमध्ये मी 1-1.5 चमचा तूप घेतलेला आहे आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे, किंवा पूर्ण तुम्ही तुपातही करू शकता, खूप सुंदर लागतो. त्याआधी ना तांदूळ भिजत ठेवायचा, नाही भिजवला फक्त धुवून ठेवला तरी चालेल. आता ना मी त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. बरं, ते ऑप्शनल आहेत, काही लोकांना आवडत नाही रेग्युलरच्या जेवणामध्ये खडे मसाले, तर नाही टाकले तरी चालेल. जिरे मोहरीची फक्त फोडणी द्या बेसिक, आणि मग कढीपत्ता, कांदा असा लांब लांब चिरून आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर ना माझ्या मिस्टरांची फरमाईश होती की घरात इतके काजू पडलेले आहेत तर ॲटलिस्ट ते टाक थोडेसे. तर म्हटलं ठीक आहे चला. तर हेही ऑप्शनल आहे बरं का, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता. आणि त्यानंतर ना मग कांदा मस्तपैकी परतवून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान त्याला परतायचं आहे. आणि मग त्यामध्ये आहे ना अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे. आता अद्रक लसूण मी खलबत्त्यामध्येच असा ओबडधोबडच कुटून घेतला होता. तुम्ही जर रेडीमेड असेल तर ती पेस्ट यूज करू शकता. आणि मग कांदा तुमचा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच तुम्हाला मसाले टाकायचे आहेत. मसाले मी इथे बेसिक मसाले घेतलेत, थोडंसं बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट, मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला तर माझा कंपल्सरी असतोच, असायलाच पाहिजे. आणि मग ना हे छानपैकी आहे ना मिक्स करून घ्यायचं. मसाले टाकल्यानंतर आहे ना कित्येक जण लगेच भात किंवा पाणी ओततात, तर असं नका करू. थोडेसे मसाले परतून घेत जा, जेणेकरून ना चव खूप छान येते. मी धनिया पावडर टाकायचं विसरले होते, सो मी ते परत टाकलेलं आहे. आणि हे छानपैकी मिक्स केल्यानंतर ना इथे मी आता टाकणार आहे थोडंसं दही. हो, दही टाकल्यानंतर ना भाताला चव खरंच खूप सुंदर येते, भात मोकळासुद्धा बनतो. हा माझा अनुभव आहे, मला असं वाटतं. तर त्यामुळे मी आहे ना बऱ्याचशा रेसिपीजमध्ये माझं दही असतं, म्हणजे भाताचं जे असेल ना तर मी दह्याचा उपयोग करतेच. आणि इथे मी आता टोमॅटो पण ॲड करते आहे. तर इथे तुम्हाला आहे ना तुमच्या ॲडिशनल काही भाज्या टाकायच्या असतील ना, कित्येक जणांना बटाटा आवडतो, वाटाणा आवडतो, जे काही तुम्हाला ॲडिशनल कोणत्याही भाज्या टाकायच्या असतील ना तर त्या तुम्ही नक्की टाकू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो खूप जास्त शिजवायचा नाही आहे, कारण आपल्याला तो असं थोडासा बाईटच तोंडामध्ये आली ना छान लागते खाताना भात. आणि मग मटकी मिक्स करायची आहे, आणि जो भात तुम्ही धुवून ठेवला असेल तांदूळ तो ॲड करायचा आहे. इथं मी आहे ना दिल्ली राईस तांदूळ घेतला होता, म्हणजे तो मोठा लांब तांदूळ असतो ना बिर्याणीचा, तर मी तो तांदूळ घेतला होता. आणि त्या तांदूळाला ना पाणी कमी लागतं, तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, तांदळाच्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी ॲड करा त्यामध्ये. आणि नंतर मग त्यामध्ये शेवटी आपली आवडती कोथिंबीर खूप सारी टाकायची, आणि मीठ शेवटी टाकायचं, पाण्याचा अंदाज घेऊन टेस्ट बघून एकदा मीठ टाकायचं. आणि मग काय छानपैकी ह्याला दणदणीत उकळी येऊ द्यायची पाण्याला. उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण लावा, जेणेकरून आहे ना सगळा मसाला वरती आणि भात खाली राहणार नाही. भात एकसारखा शिजेल आणि छान एक शिट्टी जरी घेतली ना तरी भात खूप मस्त होतो. हे बघा किती सुंदर झाला आहे भात, किती मोकळा चट्ट, एकदम छान. साजूक तुपाबरोबर तर काय मस्त लागत होता. नक्की करा. आणि त्याबरोबर ना मी कांदा आणि टोमॅटो, थोडंसं दही टाकून कोशिंबीर केली होती, लोणचं, मसाला भात, हावाला मटकी भात, आणि त्यावरती साजूक तूप आणि पापड. म्हणजे खरंच इतकं सुंदर लागतं ना, आणि पौष्टिकही आहे, छानही आहे, आणि सिंपल लगेच बनला, 10 मिनटात तर बनून झाला. तर नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते सांगा. तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्याही शेअर करा, मी नक्की त्या बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारा प्रेम द्या. तोपर्यंत एन्जॉय करा. बाय बाय.